एक स्वभावामध्ये एक ठहराव आला, विचार करून काहीतरी कृती करायची. नाथांच्याच एक एक गोष्टीमधून नकळत संस्कार होतात. हे आपल्याला काही बसून त्याचं काही करायची गरज नाही. पण कोरोनाच्या काळामधून जसा निघालो ना, मी सतत असं चलबिचल असायचो. मी चलबिचल, आता आपलं काय होईल, आता कसं होईल, पुढे काय होईल, आणि एकूणच सगळं जगाचंच काय होईल, हे जे काय आपले सगळे प्रश्न होते. कॉम्प्लिमेंट माझ्या आईची आहे ग. 88 वर्षांची आजी जेव्हा आपल्याला पाया पडतात तेव्हा त्यांना काय म्हणून रोखायचं आपण. नमस्कार, कलाकट्टा प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सोनी मराठी वाहिनीवर आपण गाथा नवनाथांची ही मालिका पाहतोय आणि कानिफनाथांच्या भूमिकेत आपण ज्याला पाहतो ते सुश्रुत आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे. कसं आहेस? खूप आनंद आहे, मला खूप मजेत आहे मी आत्ता, आणि खूप समाधान आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी आमचं कौतुक केलेलं आहे. 700 भाग पूर्ण झालेले आहेत आणि ते तेवढ्याच आनंदाने अजूनही ही आपली मालिका पाहतात. साधारण कितव्या भागापासून तुझा या मालिकेत प्रवेश झाला होता? मला अगदी भाग नाही लक्षात, पण मला ती गोष्ट माहीत आहे की जिथे मी आलो होतो. मच्छिंद्रनाथ जेव्हा स्त्री राज्यात असतात तेव्हा मी या मालिकेमध्ये जोडलो गेलो होतो तेव्हापासून. तिथपासूनचा तर आता 700 भागापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नसेल. खूप काही वेगवेगळ्या संकल्पना आणि खूप वेगवेगळे तुला अनुभवसुद्धा आले असतील. कसा होता हा प्रवास एकंदरीत? खूप सुंदर अनुभव होता. आणि ह्या 1-1.5 वर्षामध्ये ना मी माणूस म्हणून खूप बदललो. कारण तो कोरोनाचा काळ होता, त्याच्यातून आपण सगळे बाहेर पडलो, आणि त्यानंतर ही अशी मालिका मिळणं माझं खूप भाग्य आहे. कारण हळूहळू स्वभावामध्ये आपल्या नकळत खूप माझ्या याच्यामध्ये तरी माझ्या स्वभावामध्ये खूप वाईट बदल झाले होते, जे की मी नंतर हळूहळू या मालिकेमुळे मी ते बदलले. एक स्वभावामध्ये एक ठहराव आला, विचार करून काहीतरी कृती करायची. नाथांच्याच एक एक गोष्टीमधून नकळत संस्कार होतात. हे आपल्याला काही बसून त्याचं काही करायची गरज नाही पडत. त्यामुळे हे असे संस्कार हळूहळू यांच्या सगळ्यांच्या कथांमधून, मच्छिंद्रनाथांच्या जेव्हा मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये होतो, त्यांच्या सगळ्या कार्यांमधून हळूहळू गोष्टीनं ॲक्टर म्हणून जरी मी तिथे उभा असलो ना, तरी माणूस म्हणून माझ्या डोक्यामध्ये या गोष्टी सगळ्या घुसत जातात. आणि ते हळूहळू आपसुक नकळत आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ते त्यानुसार आपण बदल करत जातो, आणि आपल्या नकळत आपल्या आयुष्य सगळंच या गोष्टींमुळे सगळं बदलून जातं. नक्की. तू आता जसं म्हणालास की बदललं आहे, अशी एखादी सवय की जी कानिफनाथांची तुझ्याकडे आली आहे आणि ती तू आता तुझ्या दैनंदिन आयुष्यातच ती आली आहे, अशी एखादी सवय? कानिफनाथांची सवय तिथे मी नखा इतका पण नाही, मी कुठेच नाही त्याच्या. पण असं मी तुला बोललो ना की अशा बऱ्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. म्हणजे कानिफनाथांचं मी नुसतं साहित्य, एक गोष्ट वाचली की त्याच्यामध्ये फक्त जर मी असं ठरवलं ना की बरं, ह्या एक अमुक मुद्दा मी हा एवढाच इम्प्लिमेंट करणार, तर ते तसा करून होत नाही. म्हणजे माझ्या तरी बाबतीत मी तुला सांगतो की आपण आता हे करायचं बरं का, आपण ध्यान करायचं, असं नाही होत माझं. आपसुक होतं. म्हणजे मी जे तुला स्वभावातल्या गोष्टी म्हटलो ना की हा ठहराव नव्हता. मी खूप पॅनिक असायचो. म्हणजे कोरोनाच्या काळामधून जसा निघालो ना, मी सतत असं चलबिचल असायचो. मी चलबिचल, आता आपलं काय होईल, आता कसं होईल, पुढे काय होईल, आणि एकूणच सगळं जगाचंच काय होईल, हे जे काय आपले सगळे प्रश्न होते. पण हे हळूहळू ना सगळं धुवून काढत गेले. हे कानिफनाथांची मी भूमिका करतोय, पण त्याचे जसे एक सीन येत होते. जालिंदरनाथांसोबतचा त्यांचा गुरु म्हणून त्यांच्यासोबतचा जो काय व्यवहार होता, अगं ते आपल्या आयुष्यात पण कोणीतरी तसा गुरु असतो. आपण कधीतरी विस्मरणात जातात अशा गोष्टी की ज्यांनी आपल्याला मदत केली होती, जे आपले गुरुतुल्य व्यक्ती होते, अशावेळी विस्मरणात जातात. तेव्हा आपल्याला अचानक कळून येतं की अरे नाही, हे ज्या गोष्टीमध्ये जी गोष्ट घडली आहे ना आत्ता, ती आपण नाही केली आहे बरं, आपण ती करायला पाहिजे. आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत, किंवा त्यांच्याबद्दल आपली श्रद्धा असायला पाहिजे. हे असे बारीक मुद्दे आपल्यामध्ये येतात आणि ते आपण आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करायला लागलो. म्हणजे माझं तरी असं घडत गेलं. आणि मला तुला सांगायला आवडेल, आपण 500वा जो भाग झाला होता तेव्हा आपण भेटलो होतो आणि मी तुझा इंटरव्ह्यू केला होता. कमेंट खाली ना खूप कॉम्प्लिमेंट्स आहेत तुझ्यासाठी की तू खूप छान करतोयस कानिफनाथांची भूमिका. खूप चांगले आणि खूप मस्त कमेंट्स आहेत. अशा कॉम्प्लिमेंट्स तर तुलाही येत असतील तुझ्या इन्स्टावरती, किंवा खऱ्या एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट सांगावीशी वाटली तर ती आज कुठली असेल? बेस्ट कॉम्प्लिमेंट माझ्या आईची आहे ग. ती खूप आधीपासूनच असं होतं तिचं की तू, म्हणजे मी देवदेव करणारातला माणूस नव्हतो. मी माझा आईवरती जास्त विश्वास होता, आणि आई जे करते ते बाबा आपण आहोत तिथे, आणि मग आई आपल्याला तारून नेईल, वडील आहेत, सगळेच आहेत.
पण आई जेव्हा तिने असं पाहिलं की बाबा तू करतोय, तेव्हा ती एकटं एवढंच बोलली होती, लागला बाबा तू, देवाचं काही ना काहीतरी करायला लागला तू. तर ही खूप छान कॉम्प्लिमेंट आहे. पण ही माझ्या आईची आहे असं मी तुला सांगतो. पण अजून बऱ्याच आहेत ग, की आता मध्ये अहमदनगरला पण एक आजी भेटल्या, आणि असे बरेच वयस्कर जे लोक आहेत ना ते भेटतात, तेव्हा ते जेव्हा पाया पडतात ना, ती गोष्ट फार मला अंगावर येते. म्हणजे आपल्या संस्कारामध्ये आपण वडीलधाऱ्यांच्या यांच्या पाया पडतो, पण जेव्हा असा व्यक्ती आपल्या पाया पडतो ना, तेव्हा आपण काय करायला पाहिजे हे तर मला सुरुवातीला कधीच माहीतच नव्हतं. हे जेव्हा मी गेलो ना, तेव्हा जेव्हा यांनी पाया पडल्या ग, खूप 88 वर्षांची आजी जेव्हा आपल्याला पाया पडतात, तेव्हा त्यांना काय म्हणून रोखायचं आपण? आणि ते रोखल्यानंतर सुद्धा त्या जर आपल्याला दरडावत असतील की नाही, माझ्या डोक्यामध्ये आत्तापर्यंत कानिफनाथांची भूमिका मला इमॅजिनच होत नव्हतं कोणी, आता होतं, तुम्ही मला पाया पडू द्या. आणि मग आपण त्यांच्या समाधानासाठी तेवढं करायला लावतो, आणि त्यांना खूप आनंद होतो का त्या डोळ्यांमध्ये त्यांच्या पाहतो आपण, त्यामुळे खूप समाधान वाटतं. हीच खूप मोठी पावती आहे, त्यांच्या डोळ्यात असते ती. आणि अशा गोष्टींनी जबाबदारी वाढते. जेव्हा आपण वेगवेगळ्या भूमिका करतो तेव्हा एक ठीक आहे, पण जेव्हा आपण देवांच्या वगैरे भूमिका साकारतो तेव्हा एक वेगळी जबाबदारी असते. तर साधारणतः रोज वावरताना असं लक्षात ठेवावं लागतं की आपण कानिफनाथ आहोत, एक भूमिका साकारतोय. मला असं वाटतं ना की त्याने ओझं येतं. असा जर विचार केला ना, तर मला असं वाटतं की तो हेतू नाही आहे आपल्या मालिकेचा किंवा या गोष्टींचा सुद्धा. गोष्टींचा हेतू काय आहे की या गोष्टींमधून जे बारीक सारीक मुद्दे तुमच्या स्वभावामध्ये बदलत आहेत ना, की तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला मोटिवेट करतायत, काही गोष्टी करायला प्रवृत्त करतायत, त्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत आणि तेवढंच लक्षात ठेवल्या पाहिजेत. म्हणजे आता मी जो तुला म्हणालो ना की या स्वभावात माझ्या नकळत बदल होत गेला, तेव्हा मला लक्षात ठेवायची गरज नाही पडली की मी कानिफनाथ आहे वगैरे भूमिका करतोय. नाही, ते आपसूक होतं. म्हणजे तुला सांगतो मी, आपल्या इथे गोरक्षनाथांचा पण गर्व हरणाचा बरंच आपण गोष्टी दाखवल्या. कानिफनाथांचं सुद्धा गोरक्षनाथांनी केलं होतं. हे मुद्द्यानं लक्षात आणून देतात आपल्याला की ते जरी गुरुतुल्य आहेतच, ते देवच आहेत अनेक लोकांसाठी, पण ते माणूस म्हणून पण कसे चुकू शकतात, जसे तुमच्या आमच्यासारखे जसे चुकू शकतात, आणि मग त्याच्यानंतर ते काय त्याचं करतात, हे आपल्याला जास्त माहीत असणं गरजेचं आहे. आता चौरंगीनाथांचा आपल्या प्रेक्षकांनी ट्रॅक पाहिला, गोष्ट पाहिली. मला सांग, आपल्याला थोडंसं टेन्शन आलं तरी डिप्रेशन आणि याचे आत्ता खूप प्रमाण वाढलेलं आहे या आपल्या धकाधकीच्या जीवनात, आणि आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये तर ते प्रचंड प्रमाणात आहे. का? कारण लाईफस्टाईल. पण जेव्हा चौरंगीनाथासारख्या जो राजासारखा राजकुमार होता, त्याचे हात पाय काढून टाकले जातात आणि फक्त धूळ घेऊन तो जेव्हा ध्यानसाधना करू शकतो, तर आपण काही करू शकतो. ही गोष्ट बस मला मोटिवेट करते आयुष्यात, बाकी काय. नक्कीच. आणि इतकी वर्ष आता तुम्ही एकत्र काम करतायत, इतके एपिसोड एकत्र शूट केलेत, नवनाथांपैकी असं एखादा नाथ, म्हणजे नाथ नको म्हणूया, एक सहकलाकार जो आता आयुष्यभर तुझा मित्र झालाय, जो आयुष्यभर, असा कुठला आहे? अरे सगळेच आहेत. जयेश आहे, नकुल आहे, वासुदेव म्हणजे माझ्या गुरूंचं जालिंदरनाथांचं काम करणं वासुदेव मधने. आम्ही सगळेच खूप छान मित्र झालेलो आहोत, आणि खूप छान लोक इथे मला मिळाले आहेत. सर संतोष आचित सर एक सारखा खूप मोठा गुरुतुल्य मनुष्य मला इथे मिळाला, त्यांचं गायडन्स असतो. खूप छान राजशेखर आमचे, माझा अजून एक मित्र चॅनलमुळे झाला, तो पण आम्हाला बऱ्याच गोष्टी याचा सांगत असतो. आता इथली सगळी व्यवस्था पाहणाऱ्यांना आमचा क्रिएटिव्ह डिरेक्टर मंदारशी सोबत पण छान मैत्री माझी झालेली आहे, आणि खूप छान लोकं मिळाली आहेत. आणि तुमची ही सगळी ऑफस्क्रीन केमिस्ट्री खरं तर टी व्हीवरती आम्हाला प्रेक्षकांना खूप आवडते. खूप खूप शुभेच्छा. तू काय सांगशील जाता जाता? मी जाता हेच सांगेल की आता कानिफनाथांचं जे तुम्हाला गोष्ट येते, त्याचे अनेक अजून वेगवेगळे गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. भरतरीनाथांचं एक मोठी गोष्ट आणि एक मोठा ट्रॅक आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे, त्यामुळे पाहत राहा. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.